आणि पंचांची सुद्धा इथे टीम तयार होताना कोणत्याही प्रकारचं इथे दुर्लक्ष होणार नाही याची खबरदारी पंचांनी घ्यायची आहे. हेलो, साथ में मत पार्टी करो. फाइनल मैच यहाँ पर स्टार्ट होने जाने वाला है. यहाँ पर कप्तान से रिक्वेस्ट है कि टॉस के लिए कमेंट्री बॉक्स के पास आ जाए. किशोर ग्राउंड ब्रेकर्स की तरफ. और कौन आ रहे हैं? केडी अनायका प्रीमियर लीग टॉस के लिए यहाँ पर उपलब्ध है. दोनों कप्तान यहाँ पर सीजन 4 का पहला मैच, हेलो फाइनल मैच यहाँ पर होने जा रहा है. जल्द से जल्द टॉस उड़ा है यहाँ पर. हेलो चेक. आशीष भाई, हेलो आशीष भाई, उमेश सर के हाथों से फाइनल का टॉस उड़ाया जाएगा. उमेश सर बराबर नाम. अनायका सुपर जायंट्स इस साल के फाइनलिस्ट 2 टीम. आपसे रिक्वेस्ट है जल्द से जल्द बैटिंग. हेलो, बैट दीजिए भाई, बैट दीजिए. कहाँ पर है बैट? अनायका प्रीमियर लीग पर्व 2025 पर्व. ऑल द बेस्ट दोनों टीम के लिए. हेलो 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 हेलो. इतना ठीक है. हॅलो. अनायका प्रीमियर लीग 2025 पर्व 4. यामध्ये आयोजक म्हणून राहुल दादा आणि आमचे सहकारी आशिष दादा यांचा सहभाग होता. यांनी अतिशय रात्रंदिवस आशीष भाई किधर है आप? या दोघांनी हे नियोजन केलंय त्याबद्दल त्यांचं मिस्टर इंडिया हो गया. सर्व खेळाडू सहभागी. यहाँ पे अभी लैग अंपायर होते हुए हे जे प्रेक्षक वर्ग जो इथे उपस्थित आहे त्यांचंही मनापासून धन्यवाद. फाइनल सामना होतोय. कमेंट्री के लिए यहाँ पर आकाश भाई उपलब्ध है. साथ ही साथ राहुल भाई, नाम तो सुना ही होगा. शुक्रिया रिजवान भाई. 11 वाजलेले आहेत. वेळेचं बंधन सुद्धा आहे आपल्याकडे आणि फक्त शेवटचा सामना राहिला आहे. खरंच सगळ्या खेळाडूंचे खूप खूप आभार. 2 दिवस त्यांनी सकाळपासून वेळोवेळी वक्तशीरपणाचं पालन केलेलं आहे आणि आपापल्या मॅचेस पूर्ण केलेल्या आहेत. तरी सर्व खेळाडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रत्येक टीमच्या खेळाडूसाठी वेळेवर उपस्थित राहून त्यांनी सगळे सामने पूर्ण करण्यासाठी सहकार्य दिलेलं आहे आयोजकांना. आशीष भाई से रिक्वेस्ट है मैच जल्द से जल्द स्टार्ट कीजिए. सामना लवकर सुरू करायचा आहे. पंचांना विनंती आहे. मेन पंच आपले मेन अंपायर असणार आहेत आशिष. 2 लेग अंपायर असणार आहेत अवी आणि अमित. त्याच्याबरोबर
पंचांना सहकार्य करण्यासाठी नो बॉल रनआउट वगैरे चेक करण्यासाठी एका साईडला आहेत विजय, चौक्यावरती आहेत स्वप्नील आणि टुडी वगैरे चेक करण्यासाठी आहेत सतीश. असे एकंदरीत 6 3 मेन अंपायर आणि 3 सहकारी असणार आहेत आणि ते कलेक्टिव्हली डिसिजन देणार आहेत आणि डिसिजन जो आहे तो अंपायर तर्फेच दिला जाईल. याची दोन्ही संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारचं वातावरण गरम होणार नाही, चिडाचिडी होणार नाही याची दोन्ही संघाच्या खेळाडूंनी खबरदारी घ्यायची आहे. फक्त शेवटचा सामना आहे, थोडं सहकार्य करायचं आहे. ओव्हर टू यू रिजवान भाई. थैंक यू राहुल भाई. मैं रिक्वेस्ट करूंगा दोनों टीम के कप्तान से जल्द मैच को बिना इंटरप्ट किए खत्म करने की कोशिश करें. किशोर थोड़ी जिम्मेदारी लो और रिक्वेस्ट है आपसे प्लीज. करण बॉलिंग मार्क पर, शिवेंदु ऑन स्ट्राइक. फाइनल मैच यहाँ पर स्टार्ट होता हुआ, घड़ी का काटा यहाँ पे 9 8 7 6 5 4 3 2 1 और ये पहली बॉल डॉट शिवेंदु की. करण की अच्छी बॉल और ये फुल टॉस बनाकर टैप किया है और ये क्या इशारा आता है आशीष भाई का, यहाँ पर 2 रन का इशारा किया है. बहुत ही अच्छा टैप था, उससे ही बढ़िया फील्डिंग. यहाँ पर वेट कीजिए अंपायर्स. हाँ ओके, स्टार्ट. अगली गेंद करण की, बहुत ही अच्छी फील्डिंग यहाँ पर किशोर द्वारा. अगली गेंद शिवेंदु तैयार. करण बॉलिंग मार्क पर, यहाँ पर मिस फील्ड होते हुए रनआउट का खतरा होता था. केडी टाइम पर पहुंच गए क्रीज में, बच गए रनआउट होते. शिवेंदु अगली गेंद फेस करते हुए, यहाँ पर अंपायर का इशारा आता हुआ 1 या 2 बताया जाएगा कुछ ही देर में बताया जाएगा. जो भी स्कोर होगा, आशिष दादा, जो भी स्कोर रहेगा 2 रन लवकर निर्णय द्यायचा आहे आशिष दादा. 5 गेंदें और ये बढ़िया शॉट, यहाँ पर बहुत ही बढ़िया शॉट. शिवेंदु भाई बोल रहे तू मेरी टीम से खेल रहा है क्या दूसरी टीम से खेल रहा है. पहिल्या षटकाची समाप्ती. इतना अच्छा शॉट था मारा था. पहिल्या षटकानंतर 5 धावा. अनायका सुपर जायंट्स यांच्या 5 धावा होत आहेत. यहाँ पर अगली ओवर लेकर आते हुए आदित्य शिवेंदु को लिए. टीम का टोटल स्कोर 5 रन, 1 ओवर के नुकसान, 1 ओवर की समाप्ति पर 5 रन. अगली गेंद खेलते हुए और ये अंपायर का इशारा आता हुआ नॉट आउट. कीपर ने तो बढ़िया काम किया अपने तरफ से, पर बॉल ही स्लोआई करेगा क्या. आदित्य की अच्छी स्पिन हुई, बीट हुए यहाँ पर शिवेंदु. अगली गेंद यहाँ पर आदित्य की और ये बहुत ही बेहतर ड्राइव किया है. उतनी ही अच्छी फील्डिंग वहां पर किशोर द्वारा. 1 रन चुरा लिया यहाँ पर. अगली गेंद आदित्य की, केडी के लिए. केडी यहाँ पर स्ट्राइक लेते हुए, वाइड का इशारा यहाँ पे आशीष भाई का. स्कोर बोर्ड में 1 रन का इजाफा यहाँ पर. आदित्य की अगली गेंद देखना है क्या करते हैं और ये आउट ऑफ द बॉक्स. OUT आउट. केडी विकेट का पतन होता हुआ यहाँ पर. गेंद हो चुकी है, कंफर्मेशन करना है आशीष भाई को. अगली गेंद आदित्य की, राजे भाई को. वाइड का इशारा यहाँ पर आशीष भाई का. अतिरिक्त धाव मिळतीये अनायका जायंट्स सुपर जायंट संघाला. 1 धाव 1 रन डिक्लेअर. यहाँ पर ओवर कुछ खत्म नहीं हो रहा है.
कितने गेंद हुए? आउट। ओ यूटी आउट। राजे भी यहाँ पर पवेलियन लौटते हुए। इरशाद भाई यहाँ पर अपना पूरा एक्सपीरियंस यूज करते हुए। ओवर टू यू राहुल भाई। बहुत बहुत शुक्रिया रिजवान भाई. यहाँ पे दुसरं षटक चालू आहे आणि दबावाखाली खेळत आहेत. दोन्ही संघ दबावाखालीच खेळत आहेत सध्या. पाच चेंडू आले. शेवटचा चेंडू या षटकातला. आणि उत्कृष्ट अशी स्पोर्ट्समन स्पिरिट इर्शाद शेख यांनी दाखवलेला आहे. त्यांच्या पायाला लागून बॉल गेलेला आहे आणि आता तर फक्त एकच रन दिला जाईल. 2 षटक झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 10. स्ट्राईकवर आलेले आहेत शिवेंदू आणि एका सुपर जायंट संघाचे तडाखेबाज फलंदाज. बॉलिंगसाठी आलेले आहेत किशोर. पंचांनी डिसिजन घ्यायचा आहे आणि सहकारी आणि पंचांचा इथे डिसिजन आलेला आहे. 2 रनांचा पंचांनी इथे कॉल दिलेला आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. ग्राउंड ब्रेकर संघ खूप गडबड करताना दिसत आहेत. कृपया तुम्हाला विनंती करण्यात येते. आता वॉर्निंगच म्हणावं लागेल. प्रत्येक मॅचला तुमची क्वेरी असते. आणि 1 रनासाठी हा टोलावलेला चेंडू. ओव्हर टू यू आकाश. धन्यवाद राहुल दादा. शिवेंदू बॅटिंग करतायत. किशोर चांगली बॉलिंग करतोय. फटका मारायचा प्रयत्न. डॉट चेंडू. शिवेंदू यांची बॅट चालत नाही असं वाटतंय. आत्तापर्यंत उत्कृष्ट फलंदाजी केली शिवेंदू यांनी, पण या सामन्यामध्ये बहुतेक प्रेशरमुळे त्यांचा बल्ला चालत नसेल. आणि उत्कृष्ट फिल्डिंग आणि मिसकम्युनिकेशन आणि हा रनआउटचा चान्स इमो यांच्याकडून. आणि रनआउट. इमो यांच्याकडून रनआउट. मिसकम्युनिकेशन झाले. अनायका सुपर जायंट संघ आतापर्यंत खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं, पण शेवटची प्रेशरवाली मॅच, फायनल मॅच, तिथे कुठेतरी डगमगताना दिसत आहेत. नवीन बॅट्समन येतोय अभि. 4 बॉल झालेले आहेत या षटकातले. 4 चेंडू झालेत. 5वा चेंडू. फटका मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. ग्राउंड ब्रेकर संघ कमबॅक करतोय. 5 चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातला. किशोर. शेवटचा चेंडू. फटका मारायचा प्रयत्न. निर्धाव राहील. 2 ओव्हर संपल्यात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 13 रन. ओव्हर टू राहुल दादा. 2 षटक झालेले आहेत. 2 षटक झालेले आहेत आणि धाव संख्या झालेली आहे 13. किती ओव्हर झाल्यात? स्कोरर 3 ओव्हर 13. 3 ओव्हर झालेले आहेत. हमारे कमेंटेटर को भी भूख लगी है भाई. इनका मैच ही खत्म नहीं हो रहा है. यहाँ पर इनका मैच ही खत्म नहीं हो रहा है. 3 ओव्हर 13 रन झालेले आहेत. गोलंदाजीसाठी आलेले आहेत मूर्ती आणि फलंदाजीसाठी आलेले आहेत शिवेंदू. जोरात टोलावलेला चेंडू, पण प्रत्येक वेळी कोणता ना कोणता अडथळा त्यांच्यामध्ये येतोय आणि चौकार अडवतोय त्यांचा. असाच प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. पुढचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि पुन्हा एकदा टोलावलेला चेंडू आणि त्याच पद्धतीचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण ग्राउंड ब्रेकर संघाकडून. 2 चेंडू झालेले आहेत. 3रा चेंडू घेऊन मूर्ती. पुन्हा एकदा टोला चेंडू आणि 4 रन. शेवटी पहिला चौकार मिळतोय सुपर जायंट संघाला. ओव्हर टू रिजवान भाई. शुक्रिया राहुल भाई. मूर्ति की अगली गेंद और 1 रन यहाँ पर चुरा लिया डिक्लेयर के रूप में शिवेंदु ने. देखते हैं टीम की बची हुई गेंद पर कितने स्कोर बढ़ाते हैं.
और ये फिर से एक डॉट, आखिरी गेंद है मेरे हिसाब से। यहाँ पर बच्चे धड़ पड़ते हुए, गिरते पड़ते हुए भाग गए। मुबारक। आखिरी गेंद, व्हाइट बॉल, व्हाइट बॉल का इशारा यहाँ पर आशीष भाई ने अपने बाल खोलते हुए व्हाइट बॉल का इशारा किया। और ये आखिरी गेंद भी यहाँ पर, आखिरी गेंद पर 1 रन। यहाँ पर ओवर की समाप्ति। ग्राउंड ब्रेकर को ग्राउंड तोड़ने के लिए यहाँ पर जीत के लिए चाहिए 21 टू विन, मात्र 21 रन, 21 जीत के लिए लक्ष्य। ग्राउंड ब्रेकर्स को एपीएल सीजन 4 के विनर बनने के लिए ये मात्र 24 गेंदों में 21 रन जीत के लिए चाहिए। ग्राउंड ब्रेकर्स क्या ये कर पाएगी या कोई चमत्कार कर पाएंगे सुपर जायंट्स, देखना होगा। लगभग निर्भर होगा ये पहली ओवर में कि कौन कैसी ओवर करता है। अगर विकेट लेते हैं, प्रेशर बनाते हैं, एकवीस धावा करायच्या जिंकण्यासाठी ग्राउंड ब्रेकर संघाला. ग्राउंड ब्रेकर संघाचा सर्वेसर्वा राजा आणि दुसरा म्हणजे मूर्ती ओपनिंग बॅट्समन आहेत. ओपनिंग बॅट्समनची जोडी आहे. आतापर्यंत चांगली कामगिरी केली यांनी. राजा आणि मूर्ती काय रणनीती राहील यांची बघावं लागेल. अपन नहीं कुछ कर सकते, वो तुम्हारा थोड़ी काम है. पीछे आग लगाना पड़ेगी तुमको. बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत. स्ट्राइकवर आहेत मूर्ती. आशीष भाई बॉल लेके घूम रहे, बोले नहीं दूंगा. नॉन स्ट्राइकवर आहेत राजा. सामना सुरू करायचा आहे. पंचांना विनंती आहे. आशिष दादा यांना विनंती आहे. यतीन कनितकर यांचं खूप खूप आभार. त्यांनी एक वैयक्तिक बक्षीस दिलेलं आहे. जो कोणी राजाची विकेट काढेल त्याला 500 रुपये बक्षीस मिळेल. यतीन यांच्याकडून खूप खूप आभार. 500 रुपयांचं बक्षीस येतं राजाच्या विकेटसाठी. शिवेंदूला सुवर्ण संधी. नहीं, इस बात पे मैं राजा से पूछूंगा वो क्या सोचते हैं. ले लेते 500 रुपये राजा भाई. रिजवान भाई, मला असं वाटतं राजाची विकेट म्हणजे मॅच सुपर जायंट्सच्या हातात जाऊ शकते. सही बोले आकाश भाई, सही बोले. यहाँ पर पहली गेंद लाइन लेंथ पकड़ते हुए शिवेंदु, डॉट बॉल, बहुत ही अच्छी फील्ड. नो बॉल का इशारा है यहाँ पे अंपायर आशीष भाई द्वारा. अगली गेंद और ये आउट. OUT आउट दिया गया है यहाँ पे आशीष भाई के द्वारा. आउट होतोय मूर्ती आउट होतोय. जर तुम्हाला शंका असेल तर तुमच्याकडे रिव्ह्यू आहे. सगळ्या पंचांना विनंती. आणि हा पंचांचा इथे डिसिजन आलेला आहे. डिसीजन है यहाँ पर, अच्छा डिसीजन है. बहुत ही बेहतरीन डिसीजन दिया है. नो मार्जिन ऑफ एरर, बहुत ही अच्छा डिसीजन. इसलिए कहते हैं आशीष भाई. आणि संघाच्या खेळाडूंना सुद्धा विनंती, जर असेल विकेट तर थोडंसं स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवायची आहे आणि जो काही डिसिजन आहे तो मान्य करायचा आहे. आणि हा 1 रनासाठी डिक्लेअर साठी मारलेला तो फटका. बढ़िया गेंदबाजी अब तक शिवेंदु की. और यहाँ पर बॉल. यही फर्क होता है चेस करने में. टीम अच्छे से अच्छी टीम यहाँ पर बिखरते हुए प्रेशर हैंडल नहीं कर पाती चेस करने में, भले ही वो टारगेट छोटा क्यों ना हो. यहाँ पर लाइन लेंथ पर, सटीक लाइन लेंथ से बॉलिंग करते हुए शिवेंदु भाई. अगले बल्लेबाज करण. 1 ओवर में 2 विकेट जा चुकी है. ड्राइव करने की कोशिश, बीट हुए, अच्छी गैदरिंग वहां पर अभी भाई के द्वारा. आखिरी गेंद और ये 1 रन चुरा लिया यहाँ पे डिक्लेअर के द्वारा. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी. 1 षटक संपलेला आहे. उससे भी अच्छी गेंदबाजी. धावसंख्या झालेली आहे 3.
1 ओवर 3 रन। क्या बढ़िया मैच है, इससे अच्छा फाइनल तो हो ही नहीं सकता। मैं चाहूंगा कि इस दोनों टीम के लिए आप एक पहिला चेंडू डॉट कोई बॉल बात नहीं, कोई बात नहीं। साधारण फील्डिंग। अभी भाई ने अपनी जान लड़ा दी पर बॉल को रोक नहीं पाए यहाँ पर। बहुत ही अच्छा यहाँ पर गेंद डाला इरशाद भाई ने। राजा भाई ऑन स्ट्राइक और यहाँ पर आउट आउट। आउट आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण अतिशय प्रेशर वाली मॅच होती। नहीं नहीं, राजा आउट ऑफ द क्रीज है वैसा। अभी वो बाकी देख लो। जागेवरून खेळला असता तर कदाचित नो बॉल मिळाला असता। फ्रंट फुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, स्टंपिंग आउट झालेला आहे। अंपायरचा निर्णय आउट आहे। चॅलेंज केलं त्या निर्णयाला। यतीन यांनी 500 रुपये तयार ठेवायचे। यतीन दादा विनंती राहील, इर्शाद यांनी तुमचं चॅलेंज स्वीकारलं आणि ते चॅलेंज पूर्ण केलं। दुख 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 दुख, यहाँ बड़ा वाला टेंशन और ये डिसीजन आता हुआ आउट। वेट वेट, आउट नहीं दिया गया अभी तक, बताया जाएगा आशीष भाई द्वारा। यहाँ पर मैच फिक्सिंग करने की कोशिश की जा रही है। अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी इर्शाद यांच्याकडून। माइंड फ्रंट फुटला येताना बघितलं राजाला। यहाँ पर मैं रोकना चाहूंगा, यहाँ पर 1 रन। हा थांबायचंय। आताचा बॉल काउंट केला जाईल आणि 1 रन सुद्धा दिला जाईल बॅट्समन बॅटिंग टीमला, ज्याच्यामध्ये स्कोररने नोंद घ्यायची आहे आणि विकेट तर अर्थातच आपण दिलेला आहे। बॉल एकदा कन्फर्म करायचे, बॉल किती झालेत ते कन्फर्म करायचे। स्कोरर 2 बॉल झालेत। चला स्टार्ट। बढ़िया राहुल भाई, बढ़िया, सही है। अगली गेंद इरशाद की और ये कुणाल ने ड्राइव किया 1 रन के लिए। बड़े ही दारोमदार है दोनों भाइयों पर अपनी टीम को 21 रन के पार लेकर जाने के लिए। और यहाँ पर वाइड का इशारा इरशाद भाई द्वारा। ये बहुत ही घातक गेंदबाज है। देखते हैं अगली बॉल पर 1 रन डिक्लेयर। बहुत अच्छी बॉलिंग यहाँ पर इरशाद भाई की। देखते हैं क्या करते हैं। ड्राइव किया और यहाँ पर रन बचा लिया, 2 रन बचा लिया। क्या बात है केडी ने। अगली गेंद इरशाद की और 1 रन डिक्लेयर। टीम का बढ़ता हुआ स्कोर 2 ओवर के नुकसान पर। हमारे स्कोरर बताएंगे अक्षय भाई। 9 धावा राहुल दादा। ओव्हर टू राहुल दादा। धावसंख्या झालेली आहे 2 ओव्हर 9 रन, 2 षटक झालेले आहेत, 9 धावा झालेल्या आहेत। अतिशय इंटेन्स अशी मॅच, अर्थातच नावाला साजेसा असा अंतिम सामना आणि सगळ्या प्रेक्षकांसाठी 9 रन झालेले आहेत। 2 ओव्हर 9 रन झालेले आहेत। अतिशय चुरशीचा असा सामना चालू आहे। जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे। स्कोरर जिंकण्यासाठी 21 रन पाहिजेत ना? जिंकण्यासाठी 21 रन, 9 रन झालेले आहेत। 12 बॉल 9 रन, 12 बॉल 12 रन। 12 बॉल 12 पाहिजेत। ओव्हर टू यू आकाश। डॉन चेंडू अभिदादा यांच्या आता हातात चेंडू समावलेला आहे। दुसरा चेंडू डॉट येतोय। प्रेशर वाढते ग्राउंड ब्रेकर संघावरती। 2 भाऊ इथे करण आणि कुणाल यांच्या हातात बॅट आहे। तिसरा चेंडू येतोय, सुंदर असा फटका, डॉट चेंडू, रनआउटचा चान्स, रनआउट वाचलाय। नो का इशारा है यहाँ पर आशीष भाई द्वारा। 9 और 1 रन, टीम का बढ़ता हुआ स्कोर 2 रन। टीम के स्कोर में 2 रन का इजाफा होता हुआ यहाँ पर बहुत ही अच्छे चतुराई से यहाँ पर रन को चुराया। 9 बॉल दोनों भाइयों ने। 9+1 धाव संख्या वाढती है। दोनों भाइयों के डैडी यहाँ पे शिवाजी सर मैच का मजा लेते हैं। एक 1D 1 रन डिक्लेयर। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी
टीम की जिम्मेदारी अपने खांधों पे लेते हुए कुणाल और करण के स्क्वायर, उनके पिताजी भी यहाँ पीछे से ही, बढ़िया शॉट, उतनी ही अच्छी फील्डिंग, उनके पिताजी यहाँ पीछे से मैच का मजा लेते हुए हमारे कमेंट्री के साथ। प्रेक्षकांनी थोडं चीअर करायचंय. पुन्हा 1 रन 1 धाव मिळते. बताया जाएगा इस ओवर के बाद, बताया जाएगा, आखिरी गेंद है. आणि आउट होते कुणाल. उत्कृष्ट गोलंदाजी, त्याहूनही चांगली यष्टीरक्षण इर्षाद यांच्याकडून. सामना फिरताना दिसतोय. एक वेळ असं वाटत होतं ग्राउंड ब्रेकर्स हा सामना सहज जिंकेल, परंतु 13 धावसंख्या 13, 6 बॉल में 8 रन, 8 रन की जरूरत यहाँ पर टाइटल को उठाने के लिए, फर्स्ट नंबर की ट्रॉफी उठाने के लिए यहाँ पर सुपर जायंट्स को 6 बॉल में 8 रन को डिफेंड करना होगा. ग्राउंड ब्रेकर को 6 बॉल में 8 रन चेस करना होगा. दोनों की अलग भूमिका है यहाँ पर. एक्सपीरियंस गेंदबाज केडी. शेवटच्या 2च विकेट्स राहिल्यात. शेवटच्या 2 विकेट्स राहिल्यात. 2 विकेट घेतलेत तर सुपर जायंट संघ विजयी ठरेल आणि 8 धावा घेतल्या तर ग्राउंड ब्रेकर संघ विजयी ठरेल. बघूया पहिला फटका, डॉट चेंडू. करण चांगला खेळतोय. पुन्हा एकदा फटका मारलाय. 1 धाव मिळेल. उत्कृष्ट असा फायनलचा सामना. आर्यन अनायका प्रीमियर लीग 2025 पर्व 4थ्याचा फायनल सामना. इससे बढ़िया और क्या फाइनल हो सकता है. जो कांटे की टक्कर दोनों की लास्ट बॉल तक चल रहा है. बैट पे भी लगा है. बैट एंड नहीं इतने जोर से नहीं जाएगा भाई. नहीं टिप था. अगली गेंद केडी की, देखना है क्या करते हैं. बहुत ही अच्छी फील्डिंग यहाँ पर पुष्कर द्वारा और 2 रन डिक्लेयर. 2 रन डिक्लेयर यहाँ पर. चमत्कार होता हुआ. इस चीज की यहाँ पर उम्मीद नहीं थी. पुष्कर ने इतने अच्छे से फील्डिंग किया और हाथों से 2 रन का गिफ्ट दे दिया यहाँ पर ग्राउंड ब्रेकर्स के लिए. सामना रंगतोय. अतिशय उत्कृष्ट